सावंतवाडी शहरातील श्री देव महापुरुष गोठण येथे सुहासिनीने वटवृक्षाची मोठ्या उत्साहात पूजा केली। आपल्या पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य मिळावं याकरिता सुहासिनी वटपौर्णिमा हे व्रत करतात। यावेळी नवविवाहिता स्त्रियाने आपल्या पतीसमवेत ब्राह्मणाच्या साक्षीने वटवृक्षाची पूजा करून 7 फेऱ्या घेतल्या। महापुरुष देवस्थान गोठण या ठिकाणी वटवृक्षाच्या पूजनासाठी शहरातील सुहासिनी मोठ्या संख्येने आल्या होत्या। पाहूया। वरदमूर्तिं महागणाधिपते नमः। आसनस्थाने स्थितान् समर्पयामि। फक्त एक ते मणी वरदमूर्तिं महागणाधिपते नमः। हरिद्राकुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। बिल्वपत्रं समर्पयामि। दुर्वाङ्कुराणिं च समर्पयामि। वरदमूर्तिं महागणाधिपतये नमः। महागणपति पूजनं करिष्ये।
माझं नाव शिवानी प्रज्वत नाईक। मी तुम्हाला सती आणि सत्यवानाची कथा सांगणार आज। तर सतीला नारद मुनी अगोदरच सांगतात की जर तू सत्यवानाशी लग्न करशील तर वर्षभरात त्याचे प्राण जाईल। तरी सुद्धा ती लग्न करते त्याच्याशी आणि मग यमराज त्याचे प्राण हरतो आणि नंतर मग स्वर्गात जाताना सती त्यांच्या मागे जाते, गिळगिळते तिथे जाऊन आणि तिचं प्रतिवता बघून यमराज खुश होतात आणि तिला वरदान देतात की म्हणतात काय हवंय तुला सांग। तर त्यात ती पहिले तर आपल्या सत्यवानाचे प्राण मागते, पण ते म्हणतात ते मी देऊ शकत नाही। नंतर दुसरे माग म्हणते, मग बाकी 2 मागते ती आणि चालकीने मग तिसरं वरदान मागते, त्यात म्हणजे पुत्रप्राप्तीचा। तर पुत्रप्राप्तीसाठी मग सत्यवानाचे प्राण परत देते यमराज आणि ती सगळी घटना वडाच्या झाडाखाली घडली असते। त्यामुळे वडाच्या झाडाचे खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे जी पण स्त्री वडाच्या झाडाला दरवर्षी वटपौर्णिमेला फेरे मारते आणि पुजते तिला तिचा नवरा सुखरूप मिळतो आणि 7 जन्म मिळतो। वटपौर्णिमा आपण सावित्रीने सत्यवानाला जिवंत केलं, सत्यवानात घोर तपश्चर्या करून केलं असं आपण म्हणतो। पण त्याच्या मागची आख्यायिका अशी आहे की द्रुमत्सेन नावाचा राजा होता आणि त्याचा मुलगा हा अंध होता। सावित्रीला जेव्हा वरसंशोधनासाठी आला तेव्हा तिने त्या द्रुमत्सेनच्या मुलाचीच म्हणजेच सत्यवानाची निवड केली आणि जेव्हा हे लग्न ठरलं तेव्हा सांगितलं गेलं की ऋषीने सांगितलं की ह्याचं आयुष्य कमी आहे, पण सावित्रीला सत्यवानच आवडला होता आणि सावित्रीने घोर तपश्चर्या केली। ते खुश झाले, यम खुश झाला आणि तिला वर दिला, तुला काय हवं ते माग। तिने सत्यवानाला जिवंत करण्याचं हे म्हटलं। सत्यवान तोपर्यंत हे झालेला होता। सत्यवानाला जिवंत करण्यासाठी तिने जी तपश्चर्या केली त्यात तिला फळ आलं, यमराजांनी तिला वर दिला आणि ती ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेला सत्यवानाने पुनर्जीवित झाली। बघा तुम्ही आपली भारतीय संस्कृती कशी आहे। वटपौर्णिमा आपण म्हणतो वडाची पूजा, वडावर जाऊन केला वड यमात असं आपण काही जण चेष्टाही करतात, पण वडाचं आयुष्य 100पेक्षाही जास्त आहे। वडाला प्रदक्षिणा घालणं हे आयुर्वेददृष्ट्याही चांगलं आहे। त्यावेळेच्या ऋषीमुनींनी जास्त समजवलं, पण विज्ञानदृष्ट्या जर आपण समजून घेतलं तर खूप काही समजण्यासारखं आहे आणि म्हणूनच आपण ही पूजा करतो। त्या निमित्ताने एकत्र येतो, त्या झाडाची जोपासना केली जाते आणि त्याच वेळी बघा आपण वृक्षारोपण करतो त्याच्याच धरून, पण ह्याचं आपण चेष्टा नाही करत। पण हे किती चांगलं आहे आणि किती आपल्या भारतीय संस्कृतीत चांगलं आहे। सावित्री आणि यम आणि वटपौर्णिमा तिने आपल्या सत्यवानाला जिवंत ठेवण्यासाठी, सत्यवानाचं आयुष्य वाढण्यासाठी केलेल्या तपश्चर्येचं फळ म्हणूनच आपण काही सौभाग्यवती आपण आपल्या तपश्चर्या आपल्या पतिराजांची
आयुष्यमान वाढायला हवं, म्हणूनही आपण तपश्चर्या करायला हवी, आपण काही त्यांची व्यवस्थित हे करायला हवं, एवढाच हा संदेश झाली.